उपासक, त्यांचा एक श्लोक, त्यांनी देवाला असं सांगितलंय, अनिता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कथांबराब्दी वसवत वत्प्रीत यद्यावधी प्रीतम मे यदि ताऊ समीक्ष भगवन तद वांछितम देहि मे नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामी दृश्यम भूमिका. रहीमजींचा श्लोक. रहीमजींनी देवांना सांगताना असं सांगितलंय, देवा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे, हे जग म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर आम्ही नट नटी आहोत, जीव, आणि या नाटकाचे तुम्ही दिग्दर्शक आहे. परमात्म्याला सांगा हे सगळं जगताचं नाटक तुमच्या दिग्दर्शनाखाली चालतं देवा. मग दिग्दर्शक जी भूमिका देईल ती नटाला साकारावी लागते, नटीला साकारावी लागते. कधी आम्हाला देव पुरुषाची भूमिका देतो, कधी स्त्रीची भूमिका देतो, कधी जडाची देतो, कधी चेतनाची देतो, कधी झाडाची देतो, कधी पशुपक्ष्याची देतो. आमचं जसं कर्म असेल तशी भूमिका आपल्याला मिळत जाते. त्या भूमिकेविषयी तक्रार केली का आतापर्यंत? देवाने जन्माला घातल्यानंतर देवाकडे तक्रार चालते का? आपल्याला इथं यायचंच नव्हतं, देवाकडे तक्रार चालते का? जे असेल ते स्वीकारावंच लागतं. पशु तर पशु, पक्षी तर पक्षी, साप तर साप, ते तर व्हावं लागतच नाही, आधीपासूनच असतं, ते नवीन होऊन लागत. हे सगळं जी भूमिका, झाडाची तर झाडाची, झुडपाची तर झुडपाची, तुम्ही आम्हाला जी भूमिका दिली ती भूमिका आम्ही विना तक्रार पार पाडली देवा. आम्ही तक्रार केली नाही. कधी? किती? 84 लक्ष वेळेला तुम्ही ज्या ज्या भूमिकेमध्ये आम्हाला घातलं त्या त्या भूमिकेमध्ये जाऊन तुम्ही दिग्दर्शित केलं तसं नाटक या जगताच्या रंगमंचावर आम्ही केलेलं. देवा आता आमचं म्हणणं ऐका. रहीमजी सांगतात, देवा जर आम्ही केलेलं नाटक तुम्हाला आवडलं असेल तर आम्ही म्हणू ते आम्हाला द्या, आणि जर आमचं नाटक तुम्हाला, आमचा अभिनयच तुम्हाला आवडला नसेल तर ह्याच्या पुढे नाटक करायला इथं पाठवत जाऊ नका. आवडलं असेल तर आम्ही म्हणतो ते आम्हाला द्या, आणि आवडलं नसेल तर ह्याच्या पुढे नाटक करायला इथं पाठवू नका. नाटक करायला इथं पाठवू नका म्हणजे आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात टाकू नका. आणि जर आवडलं असेल तर आम्ही म्हणून ते द्या. आम्हाला तुमच्या चरणाशिवाय दुसरं काय पाहिजे? आम्हाला काहीच नको. म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते करा, पण हे करा असं जेव्हा तुकाराम महाराज अस्पष्ट भूमिकेतून बोलतात, कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी, असं जेव्हा अस्पष्ट बोलतात तेव्हा तारी आणि मारी हे शब्द बघायचे नसतात. या शब्दाबरोबर चालत आलेलं प्रकरण काय आहे हे बघा बरं. अभंगाचं प्रकरण काय? अभंग कोणत्या प्रकरणातला? तुकोबारांनी सांगितलं, आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, कशामुळं? शरण आलो नेणते पडी. भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदीन उणे रंकावणी. तुकोबारा म्हणतात शरण आलो नेणतेपणे. शरणागती हे प्रकरण आहे, आणि शरणागताला कुठलाही विचार निवडण्याचं स्वातंत्र्य नसतं. म्हणून तुकोबाराय बोलतात, तुला जे करायचंय ते कर, कारण मी शरणागत आहे. मी निवडू शकत नाही की तू मला कोणत्या योनीला घालावं, तू जन्माला घालावं की न घालावं, हे मी निवडू शकत नाही. म्हणून शरणागताला स्वातंत्र्य नसतं. या प्रकरणातून अस्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुतीचा अर्थ करावा लागतो. शब्द बघा, प्रकरण बघा. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द बघा, प्रकरण बघा, आणि प्रकरणाला अनुसरून मागचे पुढचे संदर्भ बघा तर अर्थ लागतो. विचार करून बघा. वाक्याचे अर्थ करत असताना व्याकरणकारांनी फार विस्ताराने त्याचा विचार केला. 12 गोष्टी बघाव्या लागतात वाक्याचा अर्थ करताना. ते जो दे, आता त्याचा विचार करायचं कारण नाहीये, पण वाक्याचा अर्थ कसा